प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. मनुष्य जसा श्रद्धेचा प्रवास सुरू ठेवतो तसे त्याला अनेक मित्र आणि मैत्रिणी मिळत राहतात. श्रद्धेमध्ये वाढण्यासाठी, श्रद्धेमध्ये कार्य करण्यासाठी, एकत्रितपणे परमेश्वराचं राज्य स्थापन करण्यासाठी आणि प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी अनेक हात एकत्र येत असतात. अनेक डोकी एकत्र विचार करत असतात. अनेक हृदयांची स्पंदने एकत्र सुरू असतात, केवळ आणि केवळ परमेश्वराचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी. संत पॉलने देखील आपल्या परिवर्तनानंतर अशा बऱ्याच लोकांशी संधान बांधलं. सुरुवातीला प्रेषित, बर्नबा, 12 प्रेषित, संत पीटर त्याच्यामध्ये, त्यानंतर तिमोथेय, त्यानंतर तीत आणि त्यानंतर कितीतरी मंडळी फिलेमोनपासून सगळे संत पॉलच्या जीवनामध्ये आले. आणि मग संत पॉल त्यांच्याद्वारे परमेश्वराची सुवार्ता सर्वत्र पसरवित राहिला. खरं पाहता संत पॉल तसा कधीच रोम ह्या शहरामध्ये खास प्रवचन देण्याच्या हेतूने गेला नव्हता, परंतु रोमला जाण्याचा त्याचा मनस्वी इरादा होता. असं असूनसुद्धा कितीतरी लोक रोम ह्या ठिकाणी नंतर स्थायिक झालेले हे त्याच्या लक्षात आलं. आणि म्हणूनच आपल्या पत्राचा समारोप करत असताना आजच्या पहिल्या वाचनामध्ये तो कमीत कमी 13 लोकांची नावं घेत आहे. तसं पाहता अजून बऱ्याच लोकांची नावं प्रत्यक्ष पत्रामध्ये देखील येऊन गेलेली आहेत. परंतु ह्यामध्ये जी नावं आलेली आहेत त्या नावांवरती जर आपण नजर टाकली तर संत पॉलचं व्यक्तिमत्व कसं बहुरंगी आणि बहुढंगी होतं, वैविध्यपूर्ण होतं, ते आपल्याला स्पष्टपणे जाणवल्याशिवाय राहणार नाही. प्रिस्का आणि अक्विला ह्यांनी क्लौद्यांच्या काळामध्ये रोममध्ये जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळेला ते करिंथ ह्या ठिकाणी येऊन स्थायिक झाले होते. आणि त्यांचे ते सहकारी ते आता परतले असतील, रोममध्ये पुन्हा एकदा गेले असतील. अशा वेळेला त्यांना उद्देशूनसुद्धा तो आपल्या पत्रामध्ये त्यांचा उल्लेख करतो. त्यानंतर माझा प्रिय अपेनत ह्याला सलाम सांगा असं तो सांगतो. आणि त्याच्याविषयी एक महत्त्वाचं वाक्य लिहितो की आशिया देशाचं ते प्रथम फळ आहे. ख्रिस्तासाठी आशिया देशाचं प्रथम फळ संत पॉलच्या लक्षात का बरे राहिलं असेल? कारण संत पॉल पाहतो की एवढ्या मोठ्या देशामध्ये ख्रिस्ताचा प्रसार करायचा तर त्यातील पहिली व्यक्ती त्याला भेटलेली होती अपेनत. तो मरियेचं नाव घेतो. ही मरिया नक्की कोण आहे आपल्याला ठाऊक नाही, परंतु तिने तुमच्यासाठी फार श्रम केले आहेत अशा शब्दात तो तिचा गौरव करतो. त्याबरोबर आपला नातेवाईकांचा देखील उल्लेख करतो. माझे नातेवाईक आणि सोबतचे बंदिवान आंद्रोनिक आणि युनिया ह्यांना सलाम सांगा असं सांगितलेलं आहे, कारण ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत आणि माझ्या पूर्वीच ते ख्रिस्तामध्ये होते ह्याची कबुली देखील संत पॉल देतो. त्यानंतर तो सांगतो प्रभूमध्ये माझा प्रिय अप्लियात ह्याला सलाम सांगा आणि ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान आणि माझा प्रिय स्थाकू ह्यांना सलाम सांगा. आणि त्यांना सलाम सांगताना काय सांगितलेलं आहे? पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हाला सलाम सांगतात. केवढं मोठं जिव्हाळ्याचं नातं संत पॉलने एकमेकांबरोबर प्रस्थापित केलेलं होतं. त्याचबरोबर संत पॉलचा सेक्रेटरी तर्तीय, हे पत्र लिहून देणारा मी तर्तीय तुम्हाला प्रभूमध्ये सलाम सांगतो असं तो लिहत आहे. त्याचबरोबर माझे आणि सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस ह्याचा तुम्हाला सलाम. नगराचा खजिनदार एरास्त म्हणजे इरास्टोस आणि भाऊ क्वर्थ ह्यांचा तुम्हाला सलाम. म्हणजे ही एवढ्या मोठ्या पदावरची मंडळीसुद्धा संत पॉल जपून होता. त्यांच्याबरोबर असलेलं नातेसंबंध तो जोपासून होता. हे सगळं आज कशासाठी चिंता न करता घ्यायचं? कधीतरी माणसाने आपल्या श्रद्धेच्या प्रवासावरती नजर टाकायची. बालपणापासून आत्तापर्यंत कोणी कोणी आपल्याबरोबर हा सहप्रवास केलेला आहे. कोणाकोणाला आपण ख्रिस्ताची सुवार्ता सांगितलेली आहे.
कोणी कोणी आपल्याला ख्रिस्ताची सुवार्ता सांगून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपले आईवडील असू शकतात, त्याच्यामध्ये आपले मद्रीमपद्रीण असू शकतात, त्याच्यामध्ये आपले धर्मशिक्षक असू शकतात, धर्मगुरू आणि सिस्टर्स असू शकतात, आपल्याबरोबर एकत्र शिकणारी, विशेष करून प्रथम ख्रिस्तशरी साक्रामेंटाची तयारी करणारी मुलं मुली असू शकतात. एकत्रितपणे हा प्रवास आपण कसा केलेला आहे त्याकडे माणसाने सहज नजर टाकायची आणि त्याद्वारे आपली जी श्रद्धेची ठेव किंवा देणगी आपल्याला मिळालेली आहे ती सतत सक्रिय आणि सजीव, जिवंत आणि क्रियाशील ठेवण्याचा प्रयत्न करायचा. संत पॉलने नेमकं तेच केलेलं आहे. आणि येशू तर आपल्याला सांगत आहे की जो अगदी थोड्या गोष्टींविषयी विश्वासू तो पुष्कळ गोष्टींविषयी देखील विश्वासू असू शकतो. श्रद्धेची छोटीशी देणगी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. ती छोटीशी देणगी आता आपल्याला सतत वाढवत राहायचं आहे. ती कशी वाढवत राहणार आहे? श्रद्धा दिल्याने कमी होत नाही, श्रद्धा दिल्याने वाढत असते. म्हणून आपली श्रद्धा, आपलं धर्मज्ञान, आपला ख्रिस्तानुभव फक्त आपल्या स्वतःपुरता मर्यादित ठेवायचा नाही, तर तो दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करायचा. तशी शक्ती आपल्याला लाभावी म्हणून परमेश्वराकडे कृपा आणि शक्ती मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.